नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गरम गरम सँडविच। पावसाळा आहे, बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवून खा असे सँडविच तुम्ही। चला तर बघूया। सँडविचच्या चटणी बनवण्यासाठी आपल्याला बटाटे किसून घ्यायचे। बटाटे सर्व किसून झालेत आणि आपल्याला चटणी बनवण्यासाठी इथे लसूण, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्सरवर दळून घ्यायचं आहे। हवा असलं तर तुम्ही कोथिंबीर कापून टाकू शकताय, पण मी दळून घेणार आहे। आणि मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकताय। अशा पद्धतीने मी दळून घेतले सर्व। आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी मी ते कढईत तेल टाकलेलं आहे। थोडे जिरे टाकून घेऊ आपण तेलात। आता आपण ही चटणी टाकून घेऊ। थोडी हळद, थोडा गरम मसाला, आता आपण किसलेले बटाटे टाकलेले आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण चटणीमध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे मीठ टाकलेलं। सँडविचच्या चटणीसाठी आपल्याला लागणारी भाजी तयार आहे। ब्रेड आपण आता असे कट करून घेऊ। मी आता इथे ब्रेड कट करून घेतलेले आहे। आता आपण बेसन पीठ मळून घेऊ। बेसन पिठात थोडा ओवा टाकायचा आहे आपल्याला। चवीनुसार मीठ, किंचित सोडा, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाणी टाकून। भज्यापेक्षा थोडं पातळ मळायचं आहे आपल्याला। बेसन पिठातल्या पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। थोडं मोठ्या भांड्यात मळायचं आपल्याला, बेसन पीठ भिजवायचं आहे म्हणजे आपल्याला सँडविच बनवता येईल। अशा पद्धतीने बेसन पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता आपण ब्रेडला अशी भाजी लावून ठेवू। भाजी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही लावू शकताय। असं तयार करून ठेवायचं आहे म्हणजे तळताना आहे ना आपली धावपळ नाही होणार। असं दाबून बनवायचं आपल्याला हे। असे बनवून ठेवायचे सगळे ब्रेड आपल्याला। इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल जास्ती घ्यायचं आहे आपल्याला कढईत। आता आपण हे ब्रेड बेसन पिठात बुडवून घेऊ। तेल तापलेलं आहे आपलं। अशा पद्धतीने आपण सँडविच तेलात टाकणार आहोत। सँडविच तळत असताना त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, गरम तेल। तेल तापल्यावरच सोडायचं म्हणजे खाली नाही चिटकत सँडविच। मस्त छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आपल्याला।
सँडविच तळून झालेलं आहे आपलं. आपले सँडविच तळून तयार आहे, गरमागरम मस्त. या खायला सर्वांनी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.